नमस्कार. आज रविवार दिनांक 21 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्ह्यातील 12 नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सर्वच ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार आहे. दरम्यान खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार हेमंत पाटील व खासदार रवींद्र चव्हाण यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून जिल्ह्यातील 1 नंबरचा पक्ष कोणता हे देखील स्पष्ट होणार आहे. काल झालेल्या मुखेड नगर परिषद निवडणुकीसाठी 76% तर धर्माबाद येथे 72% मतदान झाले. धर्माबाद नगर परिषद निवडणुकीत काल दिवसभरात लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटनेचे सत्र सुरूच राहिल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पहिल्या घटनेत पैशांचे आमिष दाखवून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो महिला पुरुषांना 4 तास इनामी मंगल कार्यालयात कोंडल्याची घटना उघडकीस आली. तर दुसरीकडे कपबशी चिन्हावर मत देण्यासाठी एका मंदिरात शेकडो महिलांना पैसे देतो म्हणून बसवून ठेवल्याची बाब उघडकीस आली. तिसरीकडे प्रभात क्रमांक 9 येथील एका मतदान केंद्रावर एक ईव्हीएम मशीन बंद पडल्याने दुसरी आणली गेली, मात्र ती नादुरुस्त असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिसरी मशीन आणून मतदान सुरू करण्यात आले. तर चौथ्या घटनेत बोगस मतदार असल्याच्या संशयावरून मारहाणीच्या घटना घडत असताना भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मुलीला देखील मारहाण करत रस्त्यावर ओढून नेण्याचा प्रकार घडलाय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आगामी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी खासदार अशोक चव्हाण तर प्रभारी पदाची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपवली आहे. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या वतीनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल घेण्यात आल्या. यावेळी तब्बल 439 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. विधान परिषद गटनेते आमदार हेमंत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.